नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज बाजारात खूप फ्रेश अशी ताजी भेंडी मला दिसली. म्हटलं चला आता वाटण घालून छान मस्त भेंडी बनवावी. त्यासाठी इथं मी पावशेर भेंडी आणलेली. आता भेंडी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण. आता कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायच्या. पुसून घेतले का नाही की पाणी सुद्धा राहत नाही, त्याच्यामुळे भेंडी जास्त चिकट होत नाही. आणि हा बघा, आपण असा हात फिरवलं की गुळगुळीत लागते भेंडी. जे छोट्या छोट्या कुस असतात ना, आपल्या देशी गवारीला असतात तशा छोटी केस, ती सगळी निघून जातात आणि भेंडी एकदम छान होते. त्यासाठी कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायच्या आधी सगळ्या भेंडी. आता मी तुम्हाला दाखवते भेंडी कोणत्या पद्धतीने चिरायची. त्याच्या आधी हे पुढचा देठ आणि मागचा शेंडा काढून घ्यायचा आणि भेंडी आपण क्रॉसमध्ये अशी चिरून घ्यायची. दिसायला पण खूप छान दिसते आणि जास्त जाड पण नाहीये, त्याच्यामुळे पटकन शिजली पण जाते. भेंडी चिरताना त्याच्यात आळ्या वगैरे आहेत का अवश्य बघायच्या. आतनं किडकी वगैरे भेंडी आहे का बघा. अशा आपण क्रॉसमध्ये भेंडी कट केलेली. असंच आता सगळ्या भेंडी आपण कट करून घेणार आहोत. तर भेंडी चिरून झालेली बघा. अशा प्रकारे आपल्याला एवढी पातळ भेंडी चिरायची म्हणजे पटकन शिजली जाते. आता याच्यासाठी मी इथं एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि मोठं टॅमॅटो लाल घेतलेलं आहे, ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे. भेंडीच्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी इथं मी 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त तिखट नाहीत त्याच्यामुळे मी एवढ्या घेतल्या. तुम्हाला तिखट कमी हवी असल्यास तुम्ही मिरच्या कमी घाला. एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या तिन्हीचं थोडंसं मीठ घालून वाटण बनवायचं आहे. भेंडीसाठी लागणारं हिरवं वाटण आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक लिंबू सुद्धा लागणार आहे. इथं मी एक लिंबू घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. कढईत अर्धी पळी तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यात भेंडी घालायची आणि थोड्या वेळ भेंडी तेलात छान परतून घ्यायची. भेंडी अशी एकसारखी वरचीवर हलवत राहायचं आपण. भेंडी जास्त चिकट राहू नये आणि चिकटपणा राहू नये भाजीत, त्यासाठी भेंडी पहिल्यांदा आपण असे थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यायची. अशी भेंडी थोडी भाजून घेतली की बिलकुल चिकटपणा राहत नाही भाजीत. गॅसची आच आपण कमीच ठेवायची म्हणजे भेंडी छान व्यवस्थित भाजली जाते. गॅस जर जास्त वाढून भेंडी भाजली ना तर फक्त वर्ण करपटपणा येतो, भेंडीला छान भाजली जात नाही. व्यवस्थित भेंडी भाजली का नाही ती भाजी सुद्धा खूप छान खमंग रुचकर अशी लागते. भेंडी म्हटलं की लहान मुलांना ना चिकट असते, त्याच्यामुळं भेंडी खायला नकोच असतं. काही करायचं आपण भेंडी अशी थोड्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची बनवली का नाही की भेंडीत चिकटपणा पण राहत नाही आणि मुलं सुद्धा आवडीने खातात. त्यासाठी भेंडीचे नेहमी वेगवेगळे प्रकार बनवले ना की मुलांना सुद्धा आवडतात, टिफिनला वगैरे आवडीने खातात. आता भेंडी बघा एकदम छान भाजलेली आपण मंद गॅसवर. भेंडीचा असा चिकटपणा गेला, असा खमंग वास सुटला का नाही भेंडीचा की भेंडी भाजून छान झाली म्हणून समजायचं आणि काढून घ्यायची. आता आपण सगळी भेंडी काढून घ्यायची. आता याच कढईत आपण अजून एक पळी तेल घ्यायचंय. तेल काही जास्त वगैरे लागत नाही. तेल तुमच्या आवडीनुसार अजून तुम्ही कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. आता गॅसची आच आपण इथं थोडीशी वाढवायची. आता तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी घालूया. त्याच्यात अर्ध्याच्या अर्धा चमचा मोहरी घालायची. भेंडी जास्त असली तर तुम्ही जास्त घातली तरी चालते. आता मोहरी इथं तडतडायला लागली की मग इकडं साईडला जिरे घालायचे. जिऱ्यांचा कलर चेंज झाला की हे हिरवं वाटण घालायचे. वाटण परतताना गॅसची आच आपण कमी करायची म्हणजे वाटण व्यवस्थित छान परतलं जातं. आणि ज्यावेळेस आपण कोथिंबीर घालून वाटण बनवतो ना त्या टायमाला कोथिंबीरची देठं पण घ्यायची. कोथिंबीरीच्या देठात जीवनसत्व खूप असतं, त्याच्यामुळे वाटण करताना नेहमी कोथिंबीरीची देठं घ्यायची. आपण इथं गॅसची आच कमी का केली एकदम, कारण हिरवी मिरची आहे ना, हिरव्या मिरचीचा पूर्ण कच्चेपणा मोडायला पाहिजे. त्यासाठी आपण गॅसची आच कमी करून हे छान परतून घ्यायचं. असं हे हिरवं वाटण घालून भेंडीची भाजी खूप छान होते. चवीला तर एकदम मस्त चविष्ट लागते. आता वाटण एकदम छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेले.
आता याच्यावर हे बारीक कट केलेलं कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकदम घालायचं. इथं एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आणि कमी आचेवर हे चांगलं परतून घ्यायचं. टिफिनला ही भाजी बनवली ना भेंडीची एकदम छान आहे. पण कसं तुम्ही म्हणसाल सकाळच्या परी एवढा टाइम नसतो, काय करायचं, आदल्या दिवशीच भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून ठेवायची आणि हे हिरवं वाटण सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. फक्त हे वाटण करताना त्याच्यात मीठ घालायचं म्हणजे वाटण व्यवस्थित राहतं आणि हे वाटण करून ठेवायचं. सकाळच्या परी फक्त कांदा टोमॅटो चिरून आपण ही भाजी मस्तपैकी टिफिनसाठी बनवू शकतो. अगदी मुलं सुद्धा नेऊ शकतात टिफिनला. मुलांना न्यायची असली तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करा, मोठ्यांना हवी असली तर तुम्ही हिरवी मिरची घालून अशी भाजी बनवू शकता. कांदा टोमॅटो आता एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आपण याच्यावर आता ही फ्राय केलेली भेंडी घालून घेऊया. थोडंसं हलवायचं आणि याच्यावर आपल्याला लिंबू पिळायचं. लिंबू पिळलं का नाही की लिंबामुळे खूप छान चव वाढते भेंडीची. लिंबू हाताने काही पिळलं गेलं नाही कारण लिंबू एकदम फ्रेश आहे, हिरवंगार आहे, त्याच्यामुळं हाताने नाही पिळलं गेलं. मी ह्याने पिळून घेते. अर्ध लिंबू असं पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्याने आहे ना भाजीला एक छान टँगिनेसपणा येतो, खूप छान चवीला लागते ही भाजी. आता काय करायचं, आपण गॅस थोडासा मोठा करून ही भाजी एकसारखी हलवून घ्यायची. पहिल्यांदा गॅस मोठा करून हलवून घ्यायची, नंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवायचं. आता 2-3 मिनटं फुल गॅस करून आपण छान भेंडी परतून घेतली. आता गॅस एकदम स्लो केलेला आहे. आता आपण त्याच्यावर एकदम पॅक असेल ते झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनटं झाकण काढायचं नाही. मग भेंडी बघा तयार असते आपली. 5-6 मिनटं झालेले आहेत. आता गॅस बंद केलाय. भाजी बघूया शिजली का. भाजी एकदम छान झालेली बघा, बिलकुल सुद्धा चिकट नाही. दिसतंय का, एकतरी तारेला सुटलेली एकदम मस्त भाजी झालेली, खाली लागली नाही काही नाही आणि शिजली पण खूप छान. हे बघा एकदम मस्त, एकदम पॅक झाकण ठेवलं की भाजी एकदम छान शिजती आणि स्लो गॅसवर शिजवली ना भाजी एकदम मस्त शिजती पण आणि चवीला पण भाजी खूप छान होते.